नमस्कार, मी रुशाली यादव. सारंग सकाळचे 8:30 वाजता आहेत आणि आता आपण बातम्या विस्ताराने पाहूयात. मनोज जरांगे आणि अजय बारसकर आज अनेक खुलासे करणार आहेत. मनोज जरांगेंनी दुपारी 12 वाजता मराठा समाजाची निर्णायक बैठक बोलावली आहे. आपल्या विरोधात षडयंत्र सुरू असल्याचा मनोज जरांगेंचा आरोप आहे. तर आज अनेक सत्याचे बॉम्ब फुटतील, मोठे खुलासे करणार. जरांगेंवर आरोप करणाऱ्या अजय बारसकर यांनी हा इशारा दिलाय. सकाळी 11 वाजता अजय बारसकर यांची पत्रकार परिषद होणार आहे. आमचा जो आरोप होता ह्या माणसावर तो अपारदर्शकतेचा होता. लोणावळ्याच्या त्या बंद बंगल्यामध्ये तुम्ही आज काय चर्चा केली, काय डील झाली, काय डील झाली उत्तर द्यावं लागेल. 36 तास वाशीमध्ये तुम्ही थांबला. 36 तास वाशीत होता. 36 तास कशासाठी, काय काय डील चालू होती? जाऊ दे, त्याचे असले भंगार लोकांची उत्तरं द्यायला मी मोकळा नाही. मला राज्यात इथं मराठा समाजाचं निर्णायक लढाई, याला न्याय द्यायचं ते सगळं होणार आहे. त्याला जेव्हा वेतन तेव्हा त्याला कळणार आहे. आपण सरकारचं ऐकून मराठा संपवायला उगाच निघालो होतो विनाकारण, काही कारण नसताना. त्याला सगळं कारण त्याच्यावर उत्तर द्यायला मी मोकळा नाही. तर अजय बारसकर यांची आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि याच्यानंतर निर्णायक बैठक होणार आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांची ही पत्रकार परिषद दुपारी 12 वाजता होईल. अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अक्षय, जरांगे आणि बारसकर आज नेमके काय खुलासे करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. रुशाली, खरं तर अजय बारसकर हे जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या उपोषणामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होते. परंतु अजय महाराज बारसकर यांनी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आरोपांच्या फैऱ्या ज्या आहेत त्या झाडताना आपल्याला पाहायला मिळतात. काल पत्रकार परिषद घेऊन अजय बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांचं उघडं पाडणारं आजची पत्रकार परिषद घेणार असं आव्हान केलेलं होतं. आणि काही लोक जी आहेत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काही काळांपासून मराठा आंदोलनामध्ये जोडली गेलेली जी लोक होती त्यांना समोर ठेवून ही पत्रकार परिषद होणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडनं माहिती जी आहे ती कळते. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या अनेक लोकांवरती कशा प्रकारे अन्याय केलेला आहे हा आरोप जो आहे तो अजय महाराज बारसकर यांनी यापूर्वी देखील अनेक पत्रकार परिषदेमध्ये केलेला होता. आज तीच लोक या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये समोर येऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आरोपांच्या फैरी झाडताना दिसतील अशी माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते. दुपारी 12 वाजता ही अजय महाराज बारसकर यांच्यासोबत अनेक लोकांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये खरं मनोज जरांगे पाटील यांच्यावरती कशा प्रकारचे आरोप त्यांचेच एकेकाळचे आंदोलनामध्ये असलेले सहकारी करणार आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण पत्रकार परिषदेनंतर एक निर्णायक बैठक जी आहे ती अंतर्बली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे आपल्या निवडक सहकाऱ्यांसोबत घेणार आहे. ही पत्रकार परिषद झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील त्या पत्रकार परिषदेला कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे 10% मराठा आरक्षण जे आहे ते स्वतंत्र आरक्षण भेटल्यानंतर तरी देखील सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा अशी भूमिका जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेली आहे. या सगळ्या संदर्भात देखील एक संभ्रमता जी आहे ती पाहायला मिळते. धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.